साडी द्या पटकन जायचं. आमच्या मंडळीला कळलं साडी कशाला मागायली, ती मी आपलं काढून दिली. गेली ती, काही बोललो नाहीत काही नाही. 10-13 आवरल्यावर ते आल्या आणि त्या म्हणल्या पैसे किती झाले सांगा. आम्ही म्हणलं तुम्ही नेलेलं का, आम्ही काय बघितलं नव्हतं, काय द्यायचे तुम्हाला द्या. त्या म्हणल्या त्या साडीचा भाव करायचा नसतो, किती नाही काही नाही, हे 1100 धरा. मी मंडळीला म्हणलं अरे ते 400 रुपये साडी ना 1100 कशाला. ते म्हणले ह्याचा भाव नसते करायचं. म्हणलं वाटोळच झाला आता. मला सांगायचं काय कळलं का, मी विचारलं मावशी तुम्ही 400 रुपयाची साडी 1100 रुपयाला घेतली आणि तुम्ही घाईघाई दिली कुणाला. ती म्हणे आम्ही ननंदबाईकडे गेलतो, जुनी म्हातारी होती आमची, आता वारली. मी म्हणलं मग तुम्ही अशा साड्या किती दिल्या त्यांना. तेव्हा लग्न झाल्यापासून शेवटची. आमचा आणि त्यांचा काय संबंध. मग पुन्हा दिलेली साडी फायद्याला आली का तिच्या. आणि ते जर जिवंतपणे दिली असती आनंदानं, किती मोठा आनंद. याचं उत्तर कळलं का, जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान. काय महाराज मी तुमच्या पुढं बसलेलो आहे, मी भानगडी करीतच नाही, आजही नाही. मी अजून देवाची पूजा करीत नाही, माझ्याकडे देवच नाहीत साहेब. ते म्हणतात काय येडे का काय कीर्तनकार आहे, कुळदैवत माझ्याकडे नाहीत अजून. कारण माझे वडील आहेत, मी थोरला आहे आणि वडील असेपर्यंत कुळदैवत कुणाकडे राहतील. आणि मी यागळा नाही आहे, 400 किलोमीटर लांब राहतो, यागळा नाही. तिथं गेलं तरी तसंच. आणि त्याचं उत्तर कळलं का, खरा देव जिवंत असताना ह्या देवाचं काय करायचं आपल्याला. ते मी दादांना सांगत असतो, हे देव तुमचे हायेतवर तुम्ही पूजायचे, मग नंतर माझी सेवा. काही माणसं दसकिरीच्या विधीच्या तिथं गेल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या साक्षीनं संकल्प करतात मी वर्षभर तंबाखू सोडेन. ही दारू सोडणारे भामटे तिथं सोडणारे, त्यांचं काही खरं नाही, सोडतील नाही सोडतील, 5-6 महिन्यात पेते. पण तो जे संकल्प आहे तो आयुष्याचा पाहिजे. आमच्या निमगावला कसार कुटुंबामध्ये दत्तोबा कसार नावाचा माणूस आहे. ते आयुष्यभर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भरपूर काही केलं असं नाही केलं, पण वडिलाचं मौतीच्या नंतर ब्राह्मणाच्या साक्षीने जो संकल्प केला तो पूर्णत्वात आहे. अजून नाही, मरेपर्यंत नाही. मी काल भेटलो त्यांना, याला उत्तर कळलं का. तो संकल्प महत्त्वाचा आहे. तुमचं शरीर चांगलं पाहिजे, तुम्ही म्हणजे प्रतिकारशक्तीनं चांगले पाहिजे आणि त्या जीवनामध्ये सुख आहे, नाही समाधान आहे. नाही तर उगं कितीही देवदेव केलं. तुम्ही बघा, मी तुम्हाला उदाहरण देईन. नाताच्या घरची उलटी खून पाण्याशी लागली, मोठी तहान, नाही का. पाण्यालाच तहान लागल्यावर कसं व्हायचं, वळसणीचं पाणी आडेस गेलं, आज मी एक नवलं देखील, नाही का. हे जे उलटं झालंय ती कसं झालंय आता. ज्या भजनी मंडळाला भजन केल्याशिवाय भागत नव्हतं त्यांना मंदिरात यायची चोरी झाली. बरं आले 5-6 जण तर भजन करू देते का. बरं त्यांना केलं तर विश्वास आहे का. पहिलं ते जुने भजने काळामध्ये काय व्हायचं, तंबाखू बिंबाखू एकत्र बसून खायचे. आता आहे का. आता ते राहिलंच नाही. याचं एकमेव कारण आहे प्रेम संपलं ह्या आजारामुळं. आणि ह्यानं शिकवलं महाराज माणसाला कसं राहायचं शिकवलं, वागायचं शिकवलं, किती पैसा मर्यादित वापरायचं शिकवलं, घरी खायचं शिकवलं. तुम्ही पहा बरं, सगळे माणसं दुःखी आहेत, पण सगळ्या माणसाला आजार एकच राहिला आता, कोणता, कोरोना. सगळे बाकीचे आजारही गेले आणि त्याचे डॉक्टरही, कोणता डॉक्टर म्हणते मी, बाकी साधेच सगळं राहिले. स्वतः जातो, स्वतःच निर्वेशनी राहतो, स्वतःच चांगलं करतो. याचं उत्तर आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू मर्यादित खाल्लं, आजार येणार नाही. बाहेर नाही गेला, वधवत नाही केली, थोडा शांत राहिला, कुठं आजार आहे. आणि याला उत्तर आहे तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या परंपरेची वारी होती, 8 पिढ्या वारी केली आम्ही देवदेव केला, पण तो कोणता केला, ते प्रबोधनकार आहे तुकाराम महाराज. अंधश्रद्धेपासून दूर घेणारे. अंधश्रद्धा किती असावी. तुकाराम महाराजांना ते सहनच होत नव्हतं, पण बोलणारं कोण आहे. आणि सगळ्यांना सांगतो इथून पुढं आपणही सावध झालं की जीवन बदलतं. आपण सावध व्हायचं. आम्ही म्हणणार नाही आता माळ घाला, वारकरी व्हा, अजिबात नाही. मी कीर्तनाला आपल्या कोविड सेंटर होतं आमचं निमगावला. साहेब कोविड सेंटर काढलेली माणसं खरंच ते कोण होते माहीत नाही, पण त्यांना म्हणायचं खरं बोलणे. 1-1 कोटीला गाव वाचलं आणि 20-20, 30-30 माणसं गावातले वाचले, मेले असते. कारण तुम्हाला माहिती आहे का, माणसापाशी माणूस नाही आला म्हणून माणूस मेलाय खरा.
का नाही मेलं, का मेलं, कुणीच माझ्याजवळ येत नाही म्हणून माणसं गेली. आमच्याकडे ताजं उदाहरण आहे, मी तुम्हाला मोबाईल नंबर देतो. आता माणूस टकाटक आहे. कोरोना झाल्यापासून त्यांची मंडळी त्यांच्या खाटापासून बाजूलाच गेली नाही. ती सार्वजनिक ठिकाणी कोविड सेंटरला नेलंच नाही. ती पाहुणं त्याला 17 स्कोर होता. ते नेलं खाजगीमध्ये परळी. ते काय इंजेक्शनं लागते, ती रेमडेसिवीर ते काय होतं ना मागचं, ते इंजेक्शन दिले, ते दिलं, सगळं इतका पैसा खर्च केला, पैसा नसताना आणून खर्च केला, पण ती 1 मिनिटं बाजूला गेली नाही म्हणून वाचलं. ते मेडिकलवर जायचं आणि गोळ्या आणायच्या आणि द्यायच्या, बाजूला नाही. पैसे कुणाला मागितले, कर्ज काढलं, काय केलं, पण तिथून बाजूला नाही. सगळं गणगोत नातेसंबंध सांगत होते, तुझे 3 लेकरं आहेत, तू राहाय, त्याचा स्कोर जास्त आहे, तो वाचणार नाही. बाई म्हणली मी त्यांच्यासोबत जाईन, पण नाही. प्रयत्न तर करणं काम आहे ना. शेवटी डोळ्याचं पुन्हा पाणी यायला लागलं, आजार आला, नांदेडला गेले, तिथं बरं झालं. पण ती आज चांगलं टकाटक झालं, केवळ पत्नीसोबत होती म्हणून. आपल्याकडं आता आमच्याकडे निमगावची माणसं काही वरच्या मजल्यावर नेऊन ठेवलं, कोणीच नाही आलं. वर टेन्शन घेऊन माणूस मिळालं. हजारो लोकांची ती परिस्थिती. याला उत्तर कळलं का? आपलं कुणीतरी सांत्वन करायला जवळ. मग मौतीला माणसं का जातात? सांत्वनासाठी. दहाव्याला माणसं का जातात? कर्तव्य म्हणून नाही, सांत्वनासाठी जायचं. आज काही मातंग समाजाचे असे कुटुंब आहेत आमच्याकडं, ते 3ऱ्याच दिवशी सावरून 10वा असतो त्यांचा. 3ऱ्याच दिवशी मी गेलो मागं 10व्याला. मी म्हणलं 3ऱ्या दिवशीच कसं काय तुमचं हे सगळं? ते म्हणले आमच्याकडे पहिल्यापासूनची परंपरा आहे. म्हणलं का परंपरा लागली? ते म्हणले खायची आमची पंचायत असायची, आमची माणसं बी थोडे विचित्रच असायचे काही, त्याच्यापेक्षा 3ऱ्याच दिवशी सगळं. वेळ कुठं कुणाला? 10 दिवस नाही. आणि ह्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला 10 दिवसाचं. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस त्यांचं देहावसन झालं, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या, आपण जसं शेवटला पाणी देतो का नाही, पाणी पाजलं म्हणते ना आपण, ती बाळराजांना पाणी पाजू दिलं नाही ह्या पंडितांनी, प्रधानांनी. हे जे आनाजी पंत होते का नाही, त्यांना इतका मोठा डाव टाकला की सोयरा राणी साहेबाला सांगितलं, जर बाळराजांना पाणी पाजलं तर उद्या राजा व्हायचं आहे ना 3ऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी. गादी कोण सांभाळणार? 14 दिवस कोण दम काढणार? त्यांना गडबड झाली होती शंभूराजांना. आणि किती मोठी शोकांतिका असते महाराज मोठ्याची सुद्धा, की बाप गेल्याच्या नंतर पन्हाळ्यावरून शंभूराजांना 15 दिवस इकडे येऊ दिलं नाही. असे वृत्तीनं दुष्ट लोक असतात. म्हणजे संगतीत सज्जनही माणसं महत्वाचे. छत्रपती शिवाजी महाराजांची राणी, महाराणी म्हणतात त्यांना माणसं कळले नाहीत घरातले. आपल्याला काय कळणार आहे? आपल्याला सुद्धा माणसं कळले पाहिजे. पत्नी आपली नाही हे आत्ता कळते. कधी? कोरोनाच्या काळात. दोघं नवरा बायको पॉझिटिव्ह निघले तर दोघं एकत्र राहतात. पण तुम्ही संगमनेरला गेल्यावर पाहिलं असेल, चेकिंगला गेले आणि पॉझिटिव्ह नवरा निघला तर बाई तिथं थांबली का? ते म्हणली तुम्ही थांबा, मेली 11 बाळाचं पाहते. तो म्हणला तुझा मला आधार आहे, तू थांब नाही. तर ती म्हणली भरवसा नाही तुमचा? त्यांना मी तरी पाहिजे का नाही? हे खरं आहे, सत्य आहे. आणि सत्य कटू असतं माणूस, ते खरं बोलता येत नाही. तुम्ही पहा, अनेकांचे इतिहास आहेत, मोठ्या मोठ्याचे इतिहास आहेत की त्यांच्या घरामध्ये. आणि शेवटी सोयराराणी साहेबांना कळायला पाहिजे होतं. तुम्ही पहा, शंभूराजे जिवंत होते, 9 वर्षाचे होते. महाराजांना आग्र्याहून कोणी सोडवलं? शंभूराजेंनी. मथुरेमध्ये कोण राहिले? शंभूराजे. बरं, जिवंत असताना पोरग मेलं असं सांगणारे कोण? महाराज. एवढ्या संकटावर मात केली तरी घरचा भीती. आणि माणसं घरी चांगले पाहिजे. तुमच्या पाया पडतो सगळ्यांना. खरा जर आपल्याला धोका कुणाचा असेल, घरच्याच आहे. आणि आपलं भागतही नाही कुणामुळं. आता हे तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जेवढा धोका भावकीपासून तेवढा कोणापासून नाही. आणि शेवटी खांद्यावर कोणचे जायचे? म्हणून तो जुने माणसं 5-5 पोरं होऊ द्यायची. नको आपल्याला काही खांदेकरी नको, काहीच नको. आपले पोरं आता राहिलं नाही. आपले माणसं आपल्याचं भलं पाहत नाही. मी असू द्या, आता मी जरी गावाकडे गेलो साहेब, आणि मला जर म्हणले कुठं नाही, मी म्हणलं लातूरला गेलो तो कीर्तनाला, मग गावातली माणसं मला सुद्धा तसंच बोलतात. मग मी म्हणलं ना, मला म्हणणार सत्याच कीर्तन होतं का?
मी म्हणलं ना हा सप्त्याचं होतं. मग गावातल्यानं गप मारावं का नाही? लगेच एखादं भजण्या काय म्हणणार पहिला दिवस असेल, तुला काय करायचं गप बसलं. कीर्तनकारला पहिला काय शेवटचं काय? मुंडे साहेबांना लोक नाव ठेवते गावात. कोणाच्या घरी कुणी लावून दिलं नाही असं नाही, सगळ्यांच्या घरी लोक तसे असतात. फक्त आपली आपण करा सोडवणं, आपण सोडवण करायची, पाण्यात राहायचं, पण माशासोबत वैर नाही करायचं. आपण तसेच आहेत. आता समुद्रात आहेत भरपूर मोठाली मासे आहेत, एखाद्या वेळेस आपला प्राण घेतील, फक्त आपल्याला वाटतील ते माझे. तुम्ही पहा बरं, सगळे लोक वेगळे. प्राण्यात सुद्धा गंमत आहे. वाघाला सगळे घाबरतात, वाघाला, पण वाघाचा सुद्धा काही वेळेस इलाज होत नाही. वाघ गेलं पाणी प्यायला आणि मगरीने त्याचा पाय धरला. सांगा बरं वाघाचं काय होतं? किती मोठे आरडला काही केलं तर मगर त्याला सोडत नाही. त्याला मागचं उदाहरण आहे, हत्तीला सगळे लोक घाबरतात, पण हत्ती पाणी प्यायला गेला आणि नखरानं काय धरलं? त्याचा पाय. किती संकट आले, किती मोठा आरडला, काही केलं, घरचे सगळे त्याला सोडवायला आले, शेवटी काय म्हटले माहिती का? आता ह्याच्यासोबत आपण जायचं का? मग आता काय व्हायचं याचं? चला माघारी. सगळे ज्यावेळेस चालले त्यावेळेस त्यांना कुणाला हाक मारली, ते म्हणजे आता ही कोण सत्ता चालवतं त्यालाच एकदा हाक मारतो, जाऊ दे बाबा. आणि मग ते आलं आणि त्यांना सोडवलं. शेवटी तोच एक. मग तुम्ही म्हणतात तो कुठं आहे आता? कोरोनाच्या काळात का नाही आला? कोरोनाच्या काळात त्याने हे सगळं हे जर निसर्गनिर्मित असतं तर लवकर गेलं असतं. ह्याला निसर्गनिर्मित असतं म्हणजे निसर्गानं दिलेला जर आजार असता, जसं आता कावीळ आहे, जसं नाही का मागचे आजार आहेत, ही मानवनिर्मित असल्यामुळं, जसं आपण युद्ध करतो का नाही, युद्धाला बंदूक असते, ही मानवनिर्मित युद्ध आहे. चिन्ह गेलेलं आपण म्हणतो का नाही, सगळे चिन्हच म्हणते ना. मानवनिर्मित असल्यामुळं ह्याला त्रास झाला बराच वेळ. निसर्गाचं असतं ना, आपले शास्त्रज्ञ नाही पुढे ते केलं असतं लवकर. मानवाने निर्मित केल्यामुळं आणि हे इतके दिवस गेलं, अजूनही चालू. याचं उत्तर असं आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये निसर्गनिर्मित सगळेच आजार गेले. तुम्ही पहा बरं, अनेक आजार आहेत निसर्गनिर्मित, निसर्गानं केलेले, निसर्गातून आलेले. कंपल्सरी बाकीचे सगळे आजार होते, ते काय करतात माणसाला? काहीच करत नाहीत. पण ते माणसाला तोंडच झाकायची पाळी आली. कशामुळं? मानवनिर्मित. आणि हे खरं तर तोंड फार बंदच केलं ती बी बरं झालं, झेझेटत नाही. हे तोंड कुठंही घालीत होतं. ह्यानं गावात भावाभावाच्या वाटणे होऊ दिल्या नाही. फार कोणचं चांगलं केलं आहे तोंडाने म्हणून आपलं फिट बांधायची पाळी आली. ती माणसं लय हुशार, पोलीस दिसल्यावर बांधित येत. शहरात जर गेलं ना माणूस काय म्हणतं माहिती आहे, पोलीस दिसल्यावर बांधतं. आमच्याकडे घडलेली गडबड आहे काल परवा. आम्ही जामखेडला गेलो तो पोलीस दिसलं, गड्याला काहीच नाही हातात बांधाय, खिशातही काही नाही, उपरणं नाही, मंडळीसोबत तिनं स्कार्फ बांधलं. आणि ते म्हणलं काहीतरी तुझ्याकडे असं ना, ती म्हणली माझ्याकडे काहीच नाही, पदर आहे बाई म्हणली. तो म्हणला दे तेवढा. मग काय आता ह्या दोघाचं काही नाही, पण पोलीस मरणाचं हसायचं त्यांना पाहून. ते म्हणला लई मास पाहिले, पण ही कोणत्या कंपनीच आहे? ते म्हणला बायकोच्या पदरात लपलोय, म्हणला हांची म्हणून. दोन आता गाडीवर बसले. ते गेलं, तेवढी वेळ सरून गेली. याला उत्तर असं आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये हेच घटना आहे. मरण कोणाला चुकत नाही, पण ते वयानुसार आलं पाहिजे. 80, 85, 65 माणसं रडत नाहीत बाबा. 80, 85ला जर गेलं तर माणूस म्हणते बरं झालं, चांगलं झालं, कुठं आबळ होण्यापेक्षा गेलं. पण वय कमी असताना, आता प्रदीप महाराजांचं वय आहे का? मला वाटतं 5-6 वर्ष झालं लग्न होऊन, सांगितलं वाटतं किती, 5 वर्ष. वय कमी आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना. आणि तुम्ही हे जे केलं का नाही आज, ह्या गोष्टी मागं करत नव्हते मधल्या काळात, आता चालू झाल्यात, पहिलं चालू होत्या. हे का करायचे असते त्याचे 2-3 कारणं सांगतो. काही वेळेस काय होतं माहिती आहे का, काही लोक 5.5 महिन्यातच सगळं बंद करतात. काही 10व्याला काही करतच नाहीत. काहीला इतका म्हणजे आळस आहे की वडिलांचं नाही करायचं, आईचं नाही करायचं. हे चुकीचं काम आहे. मी तुम्हाला उदाहरण देईन, आमच्या निमगावला परिसरात घडलेले उदाहरण देईन. आईला पिशवी खराब झाली म्हणून पैसे गोळा करून भावाभावाने एकत्र पैसे गोळा केले, लाख रुपये, आणि ते दवाखान्यात घातले वेळ डॉक्टरकडे. पिशवी काढून घेतली आईची. आई टकाटक झाली. पण पैसे कसे गोळा केले? तुझे 50, माझे 50, भाऊ.
पण काळ असा असतो, काही काळानंतर त्या माणसाच्या पत्नीला ब्रेन ट्युमर झाला आणि मग ते ब्रेन ट्युमर झाल्यामुळं दवाखान्यात जायची पाळी आली आणि मग 8 लाख रुपये खर्च आला. ते कुणी केला? तिथं वाटणी आली का? याला उत्तर कळलं का? स्वतःवर आल्यावर आपण पैसे खर्च करायचे, आई बापाच्या बाबतीमध्ये मिसळून करायचे. जमिनी वेगळ्या, जमीन घेतलेली सांगतो तुम्हाला उदाहरण. दशक्रियाविधी आवरला आणि सगळा हिशेब झाल्यावर 50,000 रुपये गेल्याचं कळलं. मग 25 भावाला मागितले. भाऊ बेताड असल्यामुळं ती बाई म्हटली ह्यांना, बाबा तुम्ही दिराला म्हटली तुम्ही काय करा, माझ्याकडे 25 कधीच मिळणार नाही, मी भाजीपाला विकते, याच्यापेक्षा एक करा, 25साठी मी तुम्हाला घर लिहून देते, नाही तर गुंठा देते. ते गुंठा घेतला आईच्या विधीचा. हे चांगलं काम आहे का? बरं घेतला तर घेतला, पण एवढा विचार आहे महाराज. आईच्या विधीनिमित्ताचा 25,000चा गुंठा भावाकडून घेतला आणि काही कालांतरानं त्यांच्या घरीच आजार आला, मंडळी वारली. मग ती जाऊ वारल्यामुळं ते सगळं सांत्वन झाल्याच्या नंतर तिच्या मनात असा विचार येत होता, आता कोणाकडून गुंठा घेणार आहे? पत्नी मेल्यावर विधी करायचा, मग गुंठा घेणार आहे का? त्याला उत्तर असे, आईसाठी, वडिलांसाठी, बहिणीसाठी केलं पाहिजे. म्हणून तर आजच्या काळामध्ये बहिणींनी पलटी का मारल्यात? आता तुमच्याकडे बरेच संकट येत असतील मिटवायला. अनेक आहेत की माझी बहीण अशी, तुम्ही सांत्वन करा, सांगा, एखादी सही दे म्हणावं. आमच्याकडे काही बहिणींनी इस्टेटी वाटून घेतल्या, केवळ फक्त प्रेम संपलंय. आणि तुम्हाला सांगू का महाराज, काही नाही, माणसानं प्रेम जिंकायचं, ते कुठेतरी कामाला येतं. मी गेल्या वर्षी 6 महिने बीडला होतो गावाकडे, तर 6 महिने अचानक आम्ही जाऊन थांबलो, पण 6 महिने माझे मुलं मंडळी आम्ही ठकाठक राहिलो आईबापापाशी. का? प्रेम होतं ना, स्वार्थ नव्हता ना. आणि एकत्र कुटुंबात कधी वेगळं राहायचा विचारच आला नाही. कितीही म्हटले कुणीतरी मी नाही राहिलो, फायदा झाला त्याचा. नाही तर ते 6 महिने आम्ही कुठं काढले असते? काही लोकांना आता तुम्ही पाहिलं असेल, कौलाच्या घरात काढावं लागली, आणि आईनं सांभाळलं त्या काळामध्ये. आणि आईचा विचारही केला नाही. 2-2, 3-3 फ्लॅट घेतले, मुंबईला राहिले, शेवटी तिथं बंद झाल्याच्यानंतर कुठे यावं लागलं? याला उत्तर कळलं का? आई आई असते, वडील वडील असतात. वडिलांची सर कुणालाच येणार नाही. मी म्हणतो त्याला उदाहरणं 2-4 देता येते. राजा दशरथ, विठ्ठलपंत यांची उदाहरणं आहेत. कारण इतकं प्रेम होतं मुलावर की ती मुलगा गेल्यावर 6 दिवसात मरणारा बाप कुणी पाहिला का? मिलिटरी मॅन जर शहीद झालं तर बाप मरत नाही. आजही कोण मरतो? पण माझा पोरगा गेल्यावर ती 2 गोष्टीमुळं राजा दशरथ गेले. 2 कोणत्या? एक मुलाविषयीचं प्रेम, आणि दुसरी एक भावना कोणती माहिती का? मी 14 वर्षे असा जगूच शकत नाही. दशरथ राजाला कसं जगावं लागलं असतं 14 वर्षे? अपमानित. एकदा मेलं ती बरं, पण रोज रोज मरावं लागलं असतं लोकांकडे बघून. उलट भरत हुशार आहे. भरत काय म्हणला? मी राहत नाही असं नाही, जगतो मी, पण मी लहितमध्ये येणार नाही. लिंगदेवच्या लहितच्या सीमेवर थांबन पलीकडे. ती नंदीग्रामात थांबलं का माहिती का? कारण गावातली माणसं माझ्या समोर येणार नाहीत, मी गावासमोर जाणार नाही, माझा संकल्पही पूर्ण होईल, राज्यही सांभाळील, पण अपमानित कुठे? माणसातून माणूस उतरणं लय वाईट काम, बेकार काम. एकदा माणसाला टाकून दिलं की मग काहीच करता येत नाही. दशरथ राजाला त्याच्यामुळं मारावं लागलं. आणि माणसं कळावत म्हणून तुमच्या पाया पडतो. तुम्हाला एक शेवटचा विधी सांगतो. आता काही लोकांनी काय केलं, अजूनही आज्ञा नाही आमच्याकडे. बाबा अजून बी आपल्याकडे आज्ञा नाही, प्रवचन लांबवा थोडं. का? म्हणजे कावळा येत नाही. प्रवचनाचा आणि कावळ्याचा अजाबात कसलाच संबंध येत नाही. काय येत नाही? प्रवचन ही आपल्यासाठी, गेलेल्या व्यक्तीसाठी थोडंच आहे, फक्त ते निमित्त आहे. जे ऐकतात, ज्यांना आता बुद्धी आहे, ज्यांना विचार आहे, त्यांच्यासाठी प्रवचन आहे. आता बऱ्याच तुम्ही बाबर तुमच्या भागात तरी नाही आहे, तुमच्या भागात बी गुरुवाराची पूजा आहे. गुरुवाराची आपल्याही भागात आहेत. गुरुवारी आता येतं बघा, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार लोक किती पूजा करतात त्या गुरुवारी लक्ष्मीची. पण खरी लक्ष्मीची का?
जी खरी लक्ष्मी उपाशी असते तिला कधी कुणी विचारत सुद्धा नाही. आणि 5 गुरुवार पूजायचे. मी म्हणतो खरी विष्णूची पूजा कोणती? ते पूजा आहे. आईची पूजा, वडिलांची पूजा करणं ह्याची विष्णूची महापूजा आहे. नुसती पूजा नाही. तुळजापूरला जाणं, पंढरपूरला जाणं हा आपण आता तीर्थक्षेत्र करतो, पण खरं साधन ठाईच बैसनी कराय. कुठं नाही जायचं. न लगते सायास जावे वनांतरा सुखी येतं. गावाची सेवा करणं लई मोठं काम.